बघाल तर मुंबईतले सगळे फेमस हॉटेल, फेमस कॅफेज किंवा एक काळ होता ब्रिटिशांच्या वेळी किंवा आधी इराणीजचे कॅफे होते सगळे बघा. हां. आता काही कॅफे त्यांचे जनरेशन नसल्यामुळे किंवा ते नाही असेल तेव्हा हं. अब्रॉड असेल तर बंद असेल किंवा सगळे कॅफे तुम्ही बघा. फॉर एक्झाम्पल राम आश्रय माटुंग्याचं राम आश्रय कॅफे माहिती केवढं असेल, फेमस आहे. हो. कॉर्नर आहे. हो. मद्रास कॅफे कॉर्नर, अय्यप्पम कॅफे कॉर्नर, दुर्गा परमेश्वरी डीपीज रुया कॉलेजच्या इकडचं कॉर्नर. परत तुम्ही लालबागला जा, भारत माताकडे डीपीज आहे ते कॉर्नर. म्हणजे कॅफेजला कॉर्नर चालेल, चालतं, हो, पण हो. आपण जेव्हा स्वतःचं घर बांधतो. किंवा हां. तेव्हा तेव्हा ते तुम्हाला दोष का निर्माण करतं? कारण की जी एनर्जी हीट होत असते हं. ती घरासाठी चांगली नाही. आणि जरी चांगली ठरली तर तुमचं 1 किंवा 2 जनरेशन नंतर मोठा डाउनफॉल होतो, जो तुम्ही सहन करू शकत नाही आणि ह्याचे अनुभव, ह्याचे टेस्टिमोनियल्स माझ्याकडे आहेत. ओह! म्हणून तुम्ही जर हॉटेल किंवा कुठलाही बिझनेस उभा करताय किंवा कमर्शियल्स काही करताय, तर कॉर्नर प्लॉट तुम्हाला बिझनेससाठी चांगला आहे. तुम्ही कुठेही फॉर एक्झाम्पल एक साधी गाडी घ्या वडापावची, तुम्ही टपरी घ्या, पान टपरी कॉर्नरलाच भेटणार तुम्हाला, चाय टपरी कॉर्नरला भेटणार. त्यांचा बिझनेस बघा किती असतो. हं. तर लालबागचं मी सांगत होतो कॉर्नरचे हॉटेल्स तुम्ही बघा सरदार हॉटेल एक होतं फेमस. आता मुंबईज रिचॉईस झालं. मुंबईज रिजॉईस तेही कॉर्नर. अन्नमय हं. लालबाग तेही कॉर्नर. परत तुमचं मस्त गावरान म्हणून गणेश गल्लीच्या पुढे कॉर्नर. कॉर्नरचे जेवढे हॉटेल्स आहेत, कॉर्नरचे जेवढे ऑफिसेस आहेत